हरे हरे कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे हरे गोपाल कृष्ण भगवान की जय 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 रघुवीर समर्थ. आता दशमस्कंदातील पुढचा अध्याय म्हणजे 18व्या अध्यायाला आपण सुरुवात करणार आहोत. 18व्या अध्यायामध्ये कथा आहे ती प्रलंबरासुराचा उद्धार. प्रलंबासूर, आता कोण होता प्रलंबासूर? शुकदेव कथा सांगत आहेत. अथ कृष्ण परिवृतो ज्ञानाभिर्मुदितात्मभिः अनुगीयमानो न्यविशद व्रजम गोकुलमंडितम. आता त्या दावानलापासून आपली सुटका झाली. तिथला कालिया जो होता तो रमणीक द्वीपाकडे निघून गेला. हे सगळे भगवंताच्या कीर्तीचे गोडवे गात श्रीकृष्णाने गाईगुराने शोभणाऱ्या आपल्या व्रजामध्ये पुन्हा त्या दिवशी प्रवेश केला. हे सगळे मंडळी परत आले आणि भगवान श्रीकृष्ण आणि बलराम, भाद्रपद शुद्ध षष्ठी आत्ताच झालेली बलरामाची जयंती. असाच एकदा उन्हाळा आला. पुढची आता कथा सांगतात. आणि उन्हाळा तसा काही प्राण्यांना आवडत नाही, पण वृंदावनातील स्वाभाविक गुणांमुळे वृंदावन हे वनच होतं. वृंदा म्हणजे तुळशीच आहे, तुळशीचं वन होतं, रमणरेती आहे, सगळंच पवित्र वातावरण असल्यामुळे बाहेरच्या कुठल्याही ऋतूचा इथे परिणाम होत नाही. त्यामुळे 12ही महिने वसंत ऋतू असेल असा सगळा निसर्ग त्या ठिकाणी होता. दुसरं कारण भगवान श्रीकृष्ण आणि बलराम त्या ठिकाणी निवास करत होते. आता या ठिकाणी खूप असं त्या वृंदावनाचं वर्णन दिलेलं आहे. त्या वनाचं क्रीडिष्यमाणस्तत कृष्णो भगवान बलसंयुतः वेणुं विरणयन् गोपैर गोधनै संवृतो विशत. नदीमध्ये भरपूर पाणी होतं. त्या लाटात त्या किनाऱ्यापर्यंत येऊन धडकत होत्या. जमिनी ओलसर राहत होत्या आणि सूर्याचे विषासारखे प्रखर किरणसुद्धा त्यातल्या गवताला सुकवू शकत नव्हत्या. भगवंताचा आशीर्वाद, कारण भगवंताचं चरण त्या ठिकाणी प्रत्येक ठिकाणी लागलेले होते, त्याचा स्पर्श झाला. त्या वनामध्ये बलराम आणि श्रीकृष्ण हे क्रीडा करण्याचं त्यांनी ठरवलं आणि आपलं गोधन घेऊन त्या ठिकाणी बासरी वाजवत ते त्या वनामध्ये शिरले. परीक्षिता शुकदेव सांगत आहेत, गोपजाती प्रतिच्छन्नौ देवा गोपाल रूपिणः इडिरे कृष्णरामो च नटा इव नटम नृप. जसे नाटकातल्या नायकांची प्रशंसा करतात तसे सगळे देवदेवता गोप जे आहेत, देवदेवतांनी या ठिकाणी गोपांचं रूप धारण केलं, गोपींचं रूप धारण केलं, ऋषीमुनींनी हे रूप धारण केलं होतं आणि त्यांनी येऊन या ठिकाणी भगवंताची स्तुती केली. आणि गोप जातीमध्ये जन्म घेऊनसुद्धा बलराम आणि श्रीकृष्णांची स्तुती ते करत होते. म्हणजे त्यांना हेच भाग्याचं वाटलं की आमचं किती पूर्वभाग्य आहे की भगवंताच्या सत्संगामध्ये भगवंताच्या लीला प्रत्यक्ष आम्हाला या ठिकाणी पाहता आल्या. त्यामुळे बलराम श्रीकृष्ण हे सगळं ते ऐकतही होते. त्यांनासुद्धा तोच आनंद व्हायचा, पण तो आनंद ते देवस्वरूप किंवा आपण भगवंत आहोत, या सृष्टीचे निर्माते आहोत अशा रूपामध्ये ते पाहत नव्हते, तर त्यांचेच मित्र म्हणून ते त्या ठिकाणी राहत होते. आता हे जे आहे ते जसे लहान मुलं खेळतात तसं कधी उड्या मारत होते, कधी मातीचे ढेकूळ असेल तर ते एकमेकांवर फेकत होते, दंड थोपटत होते, कुस्त्या खेळत होते, पळापळी खेळतात, कुस्ती खेळताना एकमेकांना ते हरवत होते, जिंकत होते, असं सगळे त्यांचे खेळ सुरू होते. आता एवढ्यामध्ये काय झालं, क्वचित बिल्वै क्वचित कुंभै क्व चामलकम मुष्टिभिः. कधी एक दुसऱ्यावर बेल जे आहे, बेलफळ किंवा बेल आहे ते फेकत होते. कधी कधी अमलकी म्हणजे आवळे आहेत ते आवळेसुद्धा घेऊन फेकत होते. असं त्यांचे खेळ सुरू होते. तेवढ्यामध्ये या गोपांमध्ये खूप 5-50 गोप एकत्र असतील. तेवढ्यामध्ये कंसाने पाठवलेला प्रलंबासूर हा राक्षस त्या ठिकाणी आला. आता त्या राक्षसाला या 50-100 मुलांमध्ये प्रवेश करायचा होता, म्हणून त्यांनी वेश धारण केला. तो कशाचा, तर गोपवेशामध्ये तो आला. इतर गोपांसारखा दिसणारा हा त्या ठिकाणी आला. माणसाने कितीही प्रकारचे वेश धारण केले तरी भगवंत जो आहे तो त्याचं वेश जो आहे तर त्याचं काय मुख्य स्वरूप जे आहे त्याला तो ओळखतो
आणि ते ओळखल्यामुळे बाह्य स्वरूपाकडे त्याचं लक्ष नसतं. जसं सोनाराचं लक्ष त्या अलंकार कोणता आहे, त्याचं नाव काय आहे याकडे नसतं, पण ते सोनं किती शुद्ध आहे याकडे सोनाराचं लक्ष असतं. तसं भगवंत प्रत्येकाच्या अंतरंगाकडे लक्ष देतात. अंतरंग ते ओळखून असतात, किंबहुना त्या अंतरंगामध्ये त्यानेच प्रवेश केला असतो. पण हे बाहेरचं अवलंबन जे आहे, बाहेरची जी उपाधी आहे, त्याचासुद्धा ते अंदाज घेतात. हा प्रलंबासूर आल्याबरोबर भगवान श्रीकृष्णाने आणि बलरामाने त्याला ओळखलं की हा वेश पालटून दैत्य आपल्यामध्ये आलेला आहे आणि वेश पालटल्यामुळे तुमच्या आमच्यासारखा या गोपवेशामध्येच तो आलेला आहे. आणि आता त्याने आल्यानंतर त्याचं तर स्वागतच केलं या दोघांनी. मैत्रीचा जो आहे त्याचा स्वीकार केला. अन्वमोदत सख्यम वदम तस्य विचिंतयन. त्याचा स्वीकार केला मित्र म्हणून आणि आपल्या खेळामध्ये त्याला सामील करून घेतलं. त्याचं कारण काय की त्यांना मारायचं होतं. द्वंद्वी भूय यथा यथम. आता आपण खेळायचं असेल तर आता कोणाच तरी मनामध्ये कल्पना आली की आता एवढे सगळे जण जमलेलो आहोत, आपण आता करूया की 2 गट करूया. द्वंद्वी भूय यथा यथम. आपल्यामध्ये आपण 2 गट करूया. आता हा प्रलंबासूर आपल्या दृष्टीने लौकिकाच्या दृष्टीने हुशार होता. त्याला माहीत होतं की या भगवान श्रीकृष्णाला, या गोपालकृष्णाला उचलून नेणं फार अवघड आहे. आपण जर दुसऱ्या पक्षात गेलो आणि या खेळण्यामध्ये खेळ कसा होता, एका पक्षातला एक जण यायचा आणि दुसऱ्या पक्षामध्ये घुसायचा आणि त्यापैकी तो जर जिंकला तर जो हरलेला आहे त्याने त्याला पाठीवर घेऊन पळायचं. तत्र चक्रो परिवृष्टो गोपाः राम जनार्दनः. आता बलराम आणि श्रीकृष्ण हे 2 प्रमुख झाले. त्यामुळे कृष्णाच्या बाजूने हा प्रलंबासूर आला. कारण त्याला कृष्णाला उचलून काही न्यायचं नव्हतं, कारण कृष्णाला आपण उचलू शकत नाही हे तृणावर्त, पूतना या सगळ्या उदाहरणावरून त्याच्या लक्षात आलं होतं. म्हणून तो बलरामाच्या विरुद्ध म्हणजे कृष्णाच्या बाजूने आला. आता यांचा खेळ सुरू झाला आणि आता त्या आपल्या विजेता गट जो आहे त्यांनी जो हरेल त्याच्या पाठीवर बसायचा आणि तो त्याला पळत घेऊन जायचा. त्यामुळे वाहणारे आणि वाहिले जाणारे असे दोन्ही गट श्रीकृष्णाच्या नेतृत्वाखाली त्या गोधनाला चालत चालत भांडीरक नावाच्या वडाच्या झाडाजवळ जाऊन पोचले. उवाह कृष्णो भगवान श्रीरामन पराजितम वृषभम भद्रसेनस्तु प्रलंबो रोहिणी सुतम. आता कोणी कोणाला पाठीवर घेतलं याचं वर्णन आहे. श्रीकृष्णाने श्रीरामाला आपल्या पाठीवर घेतलं. त्यानंतर भद्रसेन जो होता त्याने वृषभाला आपल्या पाठीवर घेतलं आणि प्रलंबासूर जो आहे त्याने बलरामाला आपल्या पाठीवर घेतलं. त्याला वाटलं की बलराम हा चांगला आहे, आपण याला पाठीवर घेऊ शकतो आणि सहजपणे त्याला घेऊन आपण पळत जाऊ शकतो आणि त्याला एकदम बाहेरच घेऊन जायचं या सगळ्या मुलांमधून, असं त्यांनी ठरवलं. पण बलराम स्वतः श्रीकृष्णाच्या मोठे बंधू असणारे, पूर्वजन्मामध्ये असणारे लक्ष्मण आणि त्याच्याही पूर्वी महानारायणाचा जो शेष होता ते म्हणजे आपले बलराम. आता तो एवढा मोठा शेष आहे. रामानुजाचार्य नंतरच्या अवतारामध्ये रामानुजाचार्य झाले, हे शेषाचेच अवतार होते. बलराम हे गौरवर्ण होते आणि हा प्रलंबासूर जो होता तो काळ्या शरीराचं, जसं काळ्या माणसाने सोनं अंगावर घातलं, माणसं नाही घालत म्हणा, पण घातलं स्त्रियांनी, तर ते सोनं लगेच चमकून दिसतं, त्याच्या अंगावर कसं शोभून दिसतं बॅकग्राऊंडमुळे, ते सोनं अजून त्याला चकाकी येते. तसं याने त्याला पाठीवर घेतल्याबरोबर हा गौरवर्णाचा बलराम त्याला पाठीवर घेतल्यामुळे जणू काही वीजयुक्त काळ्या ढग्यांनी चंद्रालाच धारण केलेलं आहे अशा प्रकारे त्या ठिकाणी दिसायला लागलं. जलच्छिखम कटकगिरिकुंडलम त्रिषाद्भुतम हलधर ईशदत्र सत. आता बलरामाला त्याने पाठीवर घेतलं आहे आणि आता त्याने पळायला सुरुवात केली. आता धन चोरणाऱ्या चोराप्रमाणे, एखादा चोर कोणाकडून काही चोरलं तर तो जसा
खूप जोरात पळून जातो, कुठल्या कोणाच्याही हातामध्ये येत नाही. तसा पर्स असेल, काही वस्तू असेल, दागिने असेल, ते चोर जसे पळून जातात तशा वेगाने तो पळून जाऊ लागला. तसा बलरामाने काय केलं आता, की इंद्राने पर्वतावर वज्राने प्रहार करावा या पद्धतीने बलरामाने त्याच्या डोक्यावर प्रहार केला, मुष्टीप्रहार केला. वृषा हनत शिरसि दृढेन मुष्टिना सुराधीपो गिरिमिव प्रजरंहसा. आता बलरामाचा हा ठोसा बसल्याबरोबर या प्रलंबासुराचं मस्तकच फुटून गेलं. स आहत सपदी विशीर्ण मस्तको, विशीर्ण मस्तको असं लिहिलं आहे. म्हणजे त्याचं मस्तक विशीर्ण म्हणजे ते फुटलं. फुटलेलं मस्तक असल्यामुळे साहजिकच परिणाम त्याच्या सगळ्या अंगावर झाला आणि तो आता रक्त ओकू लागला. मुखात वमन रुधिर, रुधिराचं वमन त्याने केलं. स्मृतो सुराहा, आणि इंद्राने वज्राने फोडलेल्या पर्वताप्रमाणे मोठ्याने आवाज करीत तो तात्काळ जमिनीवर येऊन पडला. महारमण व्यसुर पतत समीरयन, वादळामध्ये मोठासा एखादा पर्वतसुद्धा उन्मळून पडावा. मोठमोठी झाडं तर पडतात, पण पर्वतसुद्धा जमीनदोस्त व्हावा अशा प्रकारे मोठा आवाज झाला. गिरीर यथा मगवत आयुधा हत. आता एवढा मोठा आवाज झालेला सगळे जे मित्रमंडळी खेळत होते त्यांनी पाहिलं आणि ते म्हणतात की बलरामाने प्रलंबासुराला मारलेलं पाहून गोपाळांच्या आश्चर्याची सीमाच नव्हती. खूप आश्चर्य वाटलं आणि ते वा 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 बलरामा, दाऊ किती छान केलंस, या असुराला तू मारलेलं आहेस. आत्तापर्यंत कंसाने सगळे मारलेलं आपण ऐकलं. आता इथून सुरुवात झाली. आता याने आपलं उद्घाटन केलं बलरामाने. दृष्ट्वा प्रलंबं निहतं बलेन बलशालिना गोपाः सुविस्मिता आसन साधू साध्वीति वादिनः. आता गोपाळांची मनं जे आहे ते प्रेमाने भरून आली. त्यांच्यावरती शुभेच्छाचा वर्षाव करू लागले. कृष्णा किती छान केलं, बलरामा तुम्ही होते म्हणून आधी या संकटातून आपण निभावून निघालो. आत्ता पण किती छान आपण दिवसभर खेळत होतो, पण हा प्रलंबासूर केव्हा आला, कोणत्या वेशात आला. आम्हाला असं वाटतं की आपल्याच गोपांपैकी हा कोणीतरी आहे. बाहेरगावाहून एखादा मुलगा आला आणि ज्या गावामध्ये आला त्या गावातल्या मुलांबरोबर तो जसा सहजपणे खेळतो, इतक्या सहजपणे हा आपल्याशी खेळत होता. आम्हाला तर कल्पनाही नव्हतं हा एवढा मोठा असुर असेल म्हणून. पण तुम्ही कसं काय ओळखलं रे त्यांना? भगवंताने नुसतं स्मितहास्य केलं. कसं ओळखलं म्हणजे आम्ही सगळ्यांनाच ओळखतो. आम्हाला तुमच्या घरातलं सगळं काही माहीत असतं. आलं पुन्हा तो डायलॉग इंद्रायणीमधला. तसं भगवंत जे आहे ते सगळ्यांनाच ओळखतात आणि सगळ्यांमधली भक्ती असो की सगळ्यांमधलं प्रेम असो की सगळ्यांमधलं वैर असो, कुठलाही भाव असो, त्याला पटकन ओळखण्याची किमया भगवंताच्या ठिकाणी आहे. त्यामुळे भगवंताच्या ठिकाणी कुठलंही नाटक चालत नाही. शुद्ध भाव, भावबळे आकळे एरवी नाकळे, करतळी आवळे तैसा हरी. म्हणून शुद्धता म्हणजे 100% शुद्ध. 1% काय 0.1% जरी कमी झालं तरी भाव होता किंचित न्यून आपणही दुरावे, असे आपल्याला समर्थ सांगतात. आता शेवटच्या श्लोकामध्ये सांगतात, पापे प्रलंब निहते देवाः परम निवृत्ताः अभ्यवर्षन् बलं माल्यैः शशंसु साधू साध्विती. दुष्ट असा हा प्रलंबासूर, पापे दुष्ट प्रलंबासूर निहते म्हणजे त्याला मारल्यामुळे देवाः परम निवृत्ता, देवांना परम आनंद झाला. आणि देवदेवता तर होतेच तिथे, पण देवाने सुद्धा जो जन्म या ठिकाणी घेतला होता ते गोपी जे आहेत सगळे त्या ठिकाणी ब्रजवासी आहेत, त्यांनासुद्धा आनंद झाला. आणि या बलरामांवर ते पुष्पवर्षाव करू लागले. शाब्बास बलरामा असं म्हणून त्याची प्रशंसा करू लागले. असं म्हणत या ठिकाणी हा 18वा अध्याय पूर्ण होत आहे. श्रीमद्भागवते महापुराणे पारमहंस्यां संहितायां पूर्वार्धे प्रलंबवधो नाम 18दशोऽध्यायः. श्रीकृष्णार्पणमस्तु. आता 19वा अध्याय, गायी आणि गोपांचा वणव्यातून बचाव. फायर ब्रिगेड जसं वणव्यातून बचाव करतात त्याप्रमाणे या ठिकाणी गायी आणि गोप्यांनासुद्धा
त्यांनी वाचवलेलं आहे. ही कथा 19व्या अध्यायात आहे आणि 20वा अध्याय जो आहे तो आता वर्षा आणि शरद ऋतूंचं वर्णन आहे. आता ज्या अर्थी शरद ऋतूचं वर्णन आहे त्या अर्थी आता पुढे वेणुगीत वगैरे हे सगळे येणार आहेत. तर पुढच्या सुद्धा आपल्याला शुक्रवारी 2 अध्याय एकत्र घ्यायचे, कारण हा अध्याय 19वा जो तो एकदम लहान आहे. 16च त्यामध्ये श्लोक आहेत आणि 20व्या अध्यायामध्ये 49 श्लोक आहेत. गोपाल कृष्ण भगवान की जय. श्रीराम जय राम जय. आरती म्हणूया आपण. जय हो जय श्री भागवता, आरती करी तू भगवंता. जय हो जय श्री भागवता, आरती करी तुझ भगवंता. श्री शुकमुनीने परम भक्तीने नाना परीने गायले जा हरिचरिता. आरती करी तुझ भगवंता. वेदतरुचे मधुर फळ, स्वादुरसे जे सोज्वळ. आत्मा राम मुनी अचळ, सेवुनी करीती जन सफळ. महापर्वणी आली अवनी, की अगहरणी भवजलतरणी. ती पतिता आरती करी तुझ भगवंता. येथे व्यासांची वाणी, सार्थक हरिगुण गावोनी. शास्त्र पुराणी मुकुटमणी, परम प्रेमामृत जननी. सहज सेविता भाविक भक्ता, उदारदाता मोक्ष तत्वता देहाता. आरती करी तुझ भगवंता. गमते जणू मानस तीर्थ, 12 सोपाने युक्त. निर्मल भक्ती जले भरित, विहरे हरिहंस चितेथ. श्लोक सुकुमले संत अलिकुले, सेवुनी रमले भान विसरले. रस पिता आरती करी तुझ भगवंता. अपार महिमा ग्रंथाचा, वदवे ना कोणासाचा. मेवा कविवर संतांचा, प्राणची कीर्तनकाराचा. जणू बोधाचा स्वयंप्रभेचा, 12 कळीचा रवी अंतरीचा. तमहरता आरती करी तुझ भगवंता. ग्रंथ नव्हे हा श्रीकृष्ण, गीते वेधी मन पूर्ण. अनन्य होता या शरण, खचित टळे जन्म मरण. त्रिताप जाती चिरये शांती, नाथ ही वदती रामपदी ठेवी माथा. आरती करी तुझ भगवंता. जय हो जय श्री भागवता, आरती करी तुझ भगवंता. गोपाल कृष्ण भगवान की जय. जय जय रघुवीर समर्थ. श्री राम जय राम जय जय राम. जय श्रीकृष्ण. छान झालं. जय